तर नमस्कार मित्रांनो, आपण व्हिडिओ यासाठी बनवतो की शॉर्ट्स व्हिडिओ बंद का केले. जे पण क्रिएटर आहेत म्हणजे ज्यांचं शॉर्ट्समध्ये चॅनल मॉनिटाईज नाही आहे, ज्यांचे चॅनल मॉनिटाईज नाही आहे त्यांनी स्टार्टिंगला तर शॉर्ट व्हिडिओ अजिबात बनवू नका. म्हणजे माझ्या अनुभवानुसार शॉर्ट व्हिडिओ बनवूच नका. त्याचं कारण असं, शॉर्ट व्हिडिओनी चॅनल मॉनिटाईज होत नाही. आता जे माझे जुने सबस्क्रायबर आहेत म्हणजे पहिल्यापासून माझं चॅनल बघतायत त्यांना माहिती असेल मी शॉर्ट्स व्हिडिओ किती बनवायचो पहिले. आणि जे नवीन आहेत ते पण जाऊन बघा, शॉर्ट्स व्हिडिओ भरपूर होते. जे काय माझे सबस्क्रायबर आहेत शॉर्ट व्हिडिओनी झालेले आहेत. म्हणजे जे पण तुमचे शॉर्ट व्हिडिओनी काय होतं, जे फक्त तुम्हाला सबस्क्रायबर भेटतात, वॉच टाइम अजिबात भेटत नाही. मी शॉर्ट्स व्हिडिओ बंद करून टाकलेले आहेत. मी शॉर्ट्स व्हिडिओ कधी बनवणार आहे, जेव्हा पण माझं चॅनल यूट्यूब चॅनल मॉनिटाईज होईल त्याच्या पुढं मी शॉर्ट्स व्हिडिओ बनवायला चालू करणार आहे. तोवर लॉंगच व्हिडिओ बनवणार आहे. जे नवीन युट्यूबर आहेत म्हणजे नवीन नवीन चॅनल खोललंय त्यांना समजत नाही की शॉर्ट्स व्हिडिओ बनवू का कॉमेडी व्हिडिओ म्हणजे ब्लॉग बनवू. माझं तर सजेशन आहे की ब्लॉगच बनवा जास्त करून. कारण मॉनिटायझेशनसाठी तुम्हाला 4000 वॉच टाइम लागत असतो आणि 1000 सबस्क्रायबर. तर सबस्क्रायबर काय शॉर्ट्स व्हिडिओनी सबस्क्रायबर वाढतात पटकन, तेवढं होतं. पण वॉच टाइम हा वाढत नाही अजिबात. त्यामुळं जेवढं तुम्हाला लॉंग व्हिडिओ जमतील तेवढे व्हिडिओ बनवा आणि लॉंगच व्हिडिओ बनवा. माझं असं म्हणणं आहे, शॉर्ट्स व्हिडिओ अजिबात बनवू नका. कारण युट्यूबने काय केलंय, आता अपडेट दिलेलं आहे की शॉर्ट्स व्हिडिओ आहेत ना तुमचे कमी कमी व्हायरल होणार आहेत. शक्यतो लॉंगच व्हिडिओ जास्त चालणार. त्यामुळं तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ बंद करा. आणि तसं पण काय फायदा नाही. शॉर्ट्स व्हिडिओ कधी बनवायचे की जेव्हा तुमचं यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झाले, तुम्हाला पैसे येत आहेत यूट्यूबकडून, तुमचं कम्प्लीट 1000 सबस्क्रायबर 4000 वॉच टाइम कम्प्लीट झालेला आहे, तर तिथनं पुढं तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बनवायला चालू करा. आणि बघा आता बाकी तुमच्या मनावर, पण मी माझा अनुभव सांगतो. तुम्ही जाऊन बघा, खोटं वाटत असेल तर माझे सगळे शॉर्ट्स व्हिडिओ आहेत पहिलेच. मी शॉर्ट्स व्हिडिओ आत्ता बंद केलेत. आत्ता मी जे पण टाकतोय लॉंग व्हिडिओ, कारण युट्यूबला वॉच टाइम महत्वाचा असतो. वॉच टाइम शॉर्ट्स व्हिडिओने भरत नाही. शॉर्ट्स व्हिडिओ 30 लाख असतात. म्हणजे शॉर्ट्स व्हिडिओचे व्ह्यूज 30 लाख लागतात आणि ते स्ट्रगल थोडं अवघड आहे. आणि जर तुम्ही चॅनल बंद ठेवलं ना मित्रांनो, म्हणजे व्हिडिओ अपलोड केले नाही ना, व्ह्यूज तुमचे ड्रॉप होत जातात. त्याच्यावर तो व्हिडिओ येईनच, मी सांगणच तुम्हाला. पण आत्ताचा व्हिडिओ आहे की शक्यतो शॉर्ट्स व्हिडिओ म्हणजे युट्यूबच्या अपडेटनुसार, लेटेस्ट अपडेटनुसार शॉर्ट्स व्हिडिओ बंद करा पूर्णपणे बनवणं, जे पण क्रिएटर आहेत त्यांनी. बाकी तुमची मर्जी आहे, पण माझा अनुभव आणि माझं सांगणं काम आहे. शॉर्ट्स व्हिडिओ बनवू नका, ड्रॉप होतात व्ह्यूज. लॉंग व्हिडिओ बनवा, त्याचाच फायदा राहील. वॉच टाइम काउंट होईल आणि जास्तीत जास्त लॉंग व्हिडिओ बनवला ना, एखादा व्हिडिओ तुमचा चालला ना, तुमचं वॉच टाइम होतं कम्प्लीट. आता माझा एक व्हिडिओ 22,000 मध्ये गेला, तर माझे 1000 वॉच टाइम कम्प्लीट झालेला आहे. मला फक्त 2000 पाहिजे. जे आहे ते सांगतो मी. फक्त माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही लॉंग व्हिडिओ बनवा. मराठीत कुणी तुम्हाला सांगितलं नसेल, सांगणार पण नाही, मीच सांगतोय. सांगितलं असलं तर चांगली गोष्ट आहे, तुम्ही व्हिडिओ कुठं बघितला असेल तर. पण मीच बनवतोय आत्ताचा व्हिडिओ. तर असेच व्हिडिओ येत राहतील की जे नवीन आहेत त्यांच्यासाठी स्पेशल असेच व्हिडिओ येतील. शॉर्ट्स व्हिडिओ अजिबात बनवू नका. कारण असं राहतं, तुम्हाला सबस्क्रायबर मिळतील, त्याचे सबस्क्रायबर 100% तुमचे सबस्क्रायबर पटपट वाढतील, तो विषय नाही. पण तुम्हाला जो वॉच टाइम पाहिजे असतो तो भेटणार नाही. त्यामुळे ब्लॉगवरच भर द्या, ब्लॉगच काढा आणि जे काय असेल ते कॉमेडी व्हिडिओ लॉंगवर काढा. बाकी तुमची मर्जी. आणि अपडेट काय असेल यूट्यूबचं मी पुढचं तुम्हाला सांगालच. तोवर धन्यवाद. फक्त एवढंच म्हणजे माझं सांगणं आहे की विचार करा तुम्ही की शॉर्ट्स व्हिडिओ बनवू नका. कारण काय होतं, 7 सेकंदाची व्हिडिओ असते, लोक पटपट स्क्रोल करतात, आवडली तर लाईक करतात. पण लाईक करून तुमचे शॉर्ट्स व्हिडिओज बघतील, पण लॉंग व्हिडिओकडे त्यांचं हे जाणार नाही. आणि वॉच टाइम लॉंग व्हिडिओनेच काउंट होतो. YT स्टुडिओमध्ये तुमच्या
तुमच्या YT स्टुडिओमध्ये 3 ऑप्शन असतात. 1000 सबस्क्रायबर, शॉर्ट्स व्हिडिओ 30 लाख, म्हणजे अर्ध चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी. 500 सबस्क्रायबर, 30 लाख शॉर्ट्स व्हिडिओ आणि 3000 वॉच टाइम, असं युट्यूबने अपडेटनुसार केलेले आहे आत्ता. तर शॉर्ट्स व्हिडिओ मी पण बनवायचो, माझे चांगले 3 लाख झाले. पण जसं मी चॅनल थोडंसं बंद केलं, थोडंसं ड्रॉप होत चालले आणि शॉर्ट्स व्हिडिओनी वॉच टाइम गेन नाही होत आणि मॉनिटायझेशन होत नाही लवकर. त्यामुळं मी लॉंग व्हिडिओ बनवणार आहे आणि तुम्ही पण लॉंग व्हिडिओज बनवा. लॉंग व्हिडिओ बनवून 4000चा वॉच टाइम, 3000चा वॉच टाइम कम्प्लीट करा. चॅनल मॉनिटाईज झालं, शॉर्ट्स व्हिडिओ बिंदास बनवा आणि लॉंग व्हिडिओज टाका. कारण युट्यूबला 3000 वॉच टाइम लागतो. वॉच टाइम महत्वाचा आहे आणि 1000 सबस्क्रायबर, तरच चॅनल मॉनिटाईज होईल. शॉर्ट्स व्हिडिओ म्हणजे मला तर असं वाटतं की तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ नका बनवू, लॉंग व्हिडिओज बनवा. त्यामुळे तुमचाच फायदा आहे. चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज होईल. तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. अपडेट यूट्यूबबद्दल मी घेऊन येत जाईल मराठीमधनं स्पेशल. तर नक्की ब्लॉग बघत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा. यूट्यूबबद्दलचे अपडेट तुम्हाला मिळत जातील, काय नवीन नवीन फीचर्स येतील ते. तर ब्लॉग एंड करतो. धन्यवाद.